सर्वांना नमस्कार. आज आपण इयत्ता चौथीसाठी संतांची कामगिरी या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. तर या पाठावरील स्वाध्याय काय आहे तो आपण पुढे पाहूया. चला तर याला आपण सुरुवात करूयात. आपण हा संतांची कामगिरी धडा पाहत आहात. यामधील स्वाध्याय या ठिकाणी आहे. स्वाध्यायामध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत तर पहा. या ठिकाणी काय विचारलेले आहे. पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. त्यामध्ये पहिली रिकामी जागा दिलेली आहे. यामध्ये सांगितलेले आहे, संत नामदेव टिंब निस्सिम भक्त होते. हा अप्रश्न आहे. तर संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. तर या ठिकाणी विठ्ठलाचे येणार आहे आणि आपण स्क्रीनवर पाहूच शकता. तर यातील आ प्रश्न आहे. आ प्रश्न काय आहे तर पहा. यामध्ये काय विचारलेले आहे तर ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ टिंब येथे जिवंत समाधी घेतली. तर ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. म्हणजेच रिकाम्या जागी आळंदी हा शब्द येणार आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. यामध्ये काय विचारलेले आहे पहा. पुढचा ई प्रश्न आहे. यामध्ये संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खाते टिंब नदीमध्ये बुडवली. तर या प्रश्नाचे उत्तर आहे, संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खाते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. तर या ठिकाणी इंद्रायणी येणार आहे. तर पुढील प्रश्न ई आहे. यामध्ये समर्थ रामदासांनी बालोपासनेसाठी ठिकठिकाणी टिंब मंदिरे उभारली. तर समर्थ रामदासांनी बाल उपासनेसाठी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. यामुळे या रिकाम्या जागेत हनुमानाची हा शब्द येणार आहे. तर चला प्रश्न दुसरा पाहूयात. या प्रश्न 2 मध्ये काय विचारलेले आहे पहा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. याचं तुम्ही उत्तर एका वाक्यात लिहिणे अपेक्षित आहे. तर यामध्ये अप्रश्न काय आहे, श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते. तर श्री चक्रधर स्वामींना स्त्री पुरुष व जातीपातीचे भेदभाव मान्य नव्हते. हे याचे उत्तर येणार आहे. आणि उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात लिहिणे गरजेचे आहे. आपण खालच्या बाजूला याचे उत्तर दिलेलेच आहे. तर हा प्रश्न काय आहे तो पहा. हा प्रश्न आहे, संत नामदेवांनी लोकांच्या मनात कोणता निर्धार निर्माण केला. तर संत नामदेवांनी लोकांच्या मनात धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार निर्माण केला. याचे उत्तर हे आपण पूर्ण वाक्यात लिहायचे आहे. तर प्रश्न तिसरा आहे, संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला. तर संत एकनाथांनी लोकांना प्राणीमात्रांवर दया करा असा उपदेश केला. ई प्रश्न आहे तो काय आहे पहा. तर समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला. तर समर्थ रामदासांनी सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे हा संदेश दिला. तर यापुढील प्रश्न आहे तो कोणता आहे पहा. यापुढील प्रश्न तिसरा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये 2-3 वाक्यात उत्तरे लिहा असे सांगण्यात आलेले आहे. मुलांनी यामध्ये 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. मगाचा प्रश्न होता त्यामध्ये आपण एकाच वाक्यात आणि ते पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणे गरजेचे आहे. तर या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा. संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले. हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आपण 2 ते 3 वाक्यात लिहिणे गरजेचे आहे. आणि याचे उत्तर आहे, ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्ञानेश्वर भिक्षेसाठी झोळी घेऊन गेले असता त्यांना कोणी भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनाला दुःख झाले म्हणून त्यांनी झोपडीचे दार बंद करून ते आत बसले.
या पद्धतीने हे आपण उत्तर लिहू शकता. आपल्याला स्क्रीनवर याचे उत्तर दिसतच आहे. तर पुढचा आ प्रश्न काय आहे तो हे पहा. तर या प्रश्नात काय विचारलेले आहे, संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला. तर संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला. तर याचे उत्तर आहे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. आपण हे आहे अशाही ओळी लिहू शकता. तर अशा पद्धतीने आपण या पाठाची सर्व प्रश्न उत्तरे पाहिलेली आहेत. याचा स्वाध्याय आपण पूर्ण केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.